हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला। तर आज मी बनवणार आहे डाळ वांग्याची भाजी। ही डाळ वांग्याची भाजी मी अगदी गावाकडच्या पद्धतीने बनवलेली आहे। तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही पण तुमच्या घरी नक्की ट्राय करून पहा। कधी कधी एकाच पद्धतीने भाजी बनवली की कंटाळा येतो आणि दुसऱ्या पद्धतीने आपण करून पाहिली तर त्याची टेस्ट पण ही वेगळी लागते। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आणि सोबत केली आहे मी मस्त ज्वारीची भाकरी आणि असं साध्या पद्धतीचं जेवण ना हॉटेल मधल्या जेवणाला पण मागे टाकेल। मला तरी साध्या पद्धतीचं जेवण हे खूप आवडतं। बघा किती छान दिसते भाजी। जास्त टाइम न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी सगळ्यात आधी वांगे हे छान धुवून घेतलेले आहेत। नंतर 2 मोठे टेबलस्पून तुरीची डाळ, हिरवी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, अद्रक, लसण आणि जिरं मोहरी हे साहित्य लागणार आहे। नंतर बारीक चिरलेला टोमॅटो घेतला मी, हिरवी मिरची घेतली, धुतलेली डाळ घेतली तुरीची आणि अद्रक लसणची पेस्ट केली। वांगे छान कापून धुवून घेतलेले आहेत। चला तर मग कुकरला आपण लावूया हे सगळं साहित्य। कुकरमध्ये मी तुरीची डाळ घातलेली आहे। नंतर हे चिरलेले वांगे घातले। वांग्याचे काप घातल्यानंतर मी टोमॅटोचे काप घातले त्यामध्ये। नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली। हे सगळं साहित्य कुकरमध्ये आपण लावून घेऊया। हे सगळं शिजेल असं आवश्यकतेनुसार पाणी घालायचं यामध्ये। 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये हे सगळं व्यवस्थित शिजून होऊन तयार होईल। दुसरीकडे कुकर शिजेपर्यंत आपण ज्वारीची भाकर टाकून घेऊया। काही भाज्यांसोबत भाकरी ही खूप छान लागते। तर 2-3 शिट्ट्यांमध्ये आपली भाजी ही रेडी होईल शिजून। नंतर आपण फोडणीला सुरुवात करूया। भाकरी ही पचायला अगदी हलकी असते। तर आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये रोज दिवसामध्ये आपण एक टाइम तरी भाकर खाल्लीच पाहिजे। तर इथं आपले साहित्य शिजून रेडी होत आहे आणि दुसरीकडे भाकर पण रेडी होत आहे। भाकर बघा छान फुगलेली आहे। आपण चांगल्या प्रकारे त्याला भाजून घेऊया। बघा किती छान पांढर शुभ्र भाकर झालेली आहे। आता भाकरी रेडी झालेली आहे। आता आपण फोडणीला सुरुवात करूया। बघा आपण जे साहित्य लावलं होतं ते छान शिजून तयार झालेलं आहे। रवीच्या सहाय्याने आपण त्याला चांगल्या प्रकारे घोटून घेऊया। वांग्यांना चांगलं घोटून घेतलेलं आहे आणि एका भांड्यात काढून घेतलेलं आहे मी। दुसरीकडे आपण फोडणीला सुरुवात करूया। कढईमध्ये मी तेल घालून त्यामध्ये मी जिरं मोहरी घातलाय। नंतर अद्रक लसणची पेस्ट घातली। पेस्ट ही चांगल्या प्रकारे झाल्यावर त्यामध्ये 2-3 कढीपत्त्याचे पानं घातले। कढीपत्त्याचे पानं पण चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचे। नंतर त्यामध्ये हळद घालायची 1 छोटा चमचा। नंतर 1 चमचा लाल मिरची पावडर घातली मी। तुम्ही याला स्किप पण करू शकता कारण आपण यामध्ये मी हिरवी मिरची पण घातली आहे। थोडासा मसाला घालायचा, सब्जी मसाला घालायचा किंवा गरम मसाला घातला तरी चालेल। नंतर आपण जे शिजवून घेतलेलं होतं डाळ ते यामध्ये घालूया आणि जास्त पातळ नाही करायचं, मीडियम ठेवायचं या भाजीला। ही भाजी घट्टच चांगली लागते चवीला। तर अशा प्रकारे डाळ वांग्याची भाजी रेडी आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि माझी रेसिपी शेअर करा। नंतर यामध्ये आपण मीठ घालूया चवीनुसार, मस्त हिरवागार कोथिंबीर। चला तर मग भाजी रेडी आहे। थँक यू।